यानंतरची बातमी बबनराव लोणीकर यांच्याशी संदर्भात। काही रिकामटेकडी कार्टी सोशल मीडियावर पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांचे अंधभक्त असल्याचं लिहितात। सोशल मीडियावर चर्चा करणाऱ्या कार्ट्यांच्या आई वडिलांना आम्हीच मदत केलेली आहे। पंतप्रधान मोदींनीच पेरणीला 6000 रुपये दिलेत असं बबनराव लोणीकर यांनी म्हटलेलं आहे। आणि ते कुचरवट्यावर बसलेले ते 5-6 काटे 10 काटे असतात, त्याच्या माईचा पगार बबनराव लोणीकरनं केला, त्याच्या बापाचं पेन्शन बबनराव लोणीकरनं केलं। नरेंद्र मोदीजींनी 6000 रुपये तुझ्या बापाला पेरणीला दिलेत। तुझ्या माईच्या, तुझ्या बहिणीच्या, तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले। तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे, तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळं आहे, तुझ्या हातातलं ते डबडं मोबाईलचं आमच्यामुळे आहे। अरे आमचंच घेतो ना, आमच्याच सगळ्यावर करतो, आम्हालाच बोलतो, चुकीचं लिहितो। ब्रिटिशांची नवीन अवलाद आहे की हे यांनी दिलं, पण हे विसरतात की जनतेने तुम्हाला निवडून दिलं म्हणून तुम्ही या गोष्टी करू शकतात। आणि जनतेचा एवढा अपमर्द, जनतेचा एवढा अपमान की पायातले चप्पल आणि बूट सुद्धा आम्ही दिले म्हणणं। अरे तुम्ही तर लोकांना भेकेला लावताय। मस्ती भारतीय जनता पार्टीची कोणत्या स्तराला पोहोचलेली आहे? आता याचा निषेध सगळ्या जनतेने करण्याची आवश्यकता की मी केलं, भाजपने केलं। बूट पण भाजपने दिले आणि चप्पल पण। हे बूट नंतर तुमच्या पडतील ना थोबाडावर, मग तुम्हाला कळतील। म्हणून या अशा भूमिकेचा आम्ही निषेध व्यक्त केलेला आहे। लोणीकरांनी जे काही वक्तव्य केलेले शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये ते चुकीचं आहे। त्याबद्दल काय दुमत असण्याचं कोणाचं कारण आहे आणि कोणीच त्यांना समर्थन देऊ शकत नाही। कारण हा देश शेतीप्रधान देश आहे आणि शेतकरी जगला तर तुम्ही आम्ही जगू हे ब्रीद वाक्य आहे। आणि त्या अनुषंगाने जे शेतकरी आपल्या शेतामध्ये काबाड कष्ट करतात, काय करतात, शासनाचं कर्तव्य आहे की त्यांना काय सहकार्य करणं आणि मदत करणं। लोणीकरांसारखा एक जबाबदार व्यक्तिमत्व यांच्याकडनं असं वक्तव्य येणं हे दुर्दैवी बाब आहे असं आम्हाला वाटतंय आणि त्यांचं कोणच समर्थन करू शकणार नाही आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।